नमस्कार. वटपौर्णिमेच्या दिवशीच विवाहित महिलेच्या बाबतीत घडली भयंकर घटना. वडाची पूजा करणार तितक्यातच घडलं भयंकर. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या गेवराई तालुक्यातील एरंडा गावातील वर्षा ओमप्रकाश नाखे या महिलेचा मृतदेह सोमवारी सकाळी विहिरीत सापडला. नवरा सासू सासरे यांच्याकडून वर्षा यांचा सतत छळ होत होता. सासरकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून वर्षा यांनी टोकाचं पाऊल उचलले. त्यांनी विहिरीत उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. वर्षा यांचा तिच्या सासरच्यांनी घात केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांकडून होत आहे. वटपौर्णिमेच्या दिवशीच ही घटना उघडकीस आल्याने सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात आहे. वर्षाच्या आईने तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केलाय. त्यामध्ये माझ्या वर्षाला सासूरवास होता, तिचा छळ केलाय, तिला मारहाण केली, त्यांनीच तिचा घात केलाय. आईबापाला काही सांगितलं की तिला तिचा नवरा मारायचा. वर्षाचं लग्न होऊन 10 वर्ष झाली होती. तिला 6 वर्षांची एक मुलगी होती तर 4 वर्षांचा एक मुलगा होता. माझ्या वर्षाला न्याय मिळावा अशी मागणी तिच्या आईने केली.